हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. तर आता मी व्हिडिओची सुरुवात जी आहे ती तुम्हाला मस्त फ्लावर दाखवून केलेली आहे. मस्त ब्राईट येलो कलरचे ते शेवंतीचे फ्लावर्स होते. ते दाखवायचं रिझन असं होतं की जसे ते फुलं छान अशी मस्त फ्रेश दिसत आहेत, तसेच मी काही फ्रेश असे कपडे ऑर्डर केलेले आहे अजिओवरनं आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर ही जी टी शर्ट आहे ही रेग्युलर यूजसाठीची टी शर्ट आहे, जी ब्लॅक कलरची टी शर्ट आहे आणि होलँडर नावाचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडची टी शर्ट आहे. ओव्हर साईज आहे आणि मी याचा नंबर स्मॉल साईजमध्ये मागवलेला आहे. खूप छान मस्त अशी टी शर्ट आहे, आपण रेग्युलर यूजसाठी छान घालू शकतो. त्यानंतर हा बघा, हा पॅन्ट आहे, टीम स्पिरिट या ब्रँडचा आहे आणि असं लाईटिश पिंक कलर असा याचा कलर आहे आणि खूप छान आहे, मस्त सॉफ्ट आहे आणि घालायला पण खूप कम्फर्टेबल आहे. रेग्युलर यूजसाठी आपण मस्त यूज करू शकतो किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा पॅन्ट विअर करू शकतो. याला असं इलॅस्टिक दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं नाडी वगैरे पण टाकून दिलेली आहे, तर ते पण आपण दोन्ही यूज करू शकतो. पूर्ण बॉटमपर्यंत याची हाईट जाते आपण जर विअर केला तर, आणि खूप छान आहे. त्यानंतर बघा, हा सेम टीम स्पिरिटचाच पॅन्ट आहे, फक्त मी तो पिंक ऑर्डर केलेला होता आणि हा ब्लॅक कलर आहे. साईडला अशी पायपिंग दिलेली आहे आणि ती जी टी शर्ट आहे ब्राऊन कलरची ती मी याच्यावरती विअर केलेली होती. खूप छान आहे, जशी ब्लॅक टी शर्ट होती तशीच ही ब्राऊन टी शर्ट आहे आणि तो पॅन्ट पण खूप छान आहे. याच्यावरती ओरिजिनल प्राईस 799 दिलेली आहे, पण हा मला पडलेला आहे 595 रुपीजला. तर हा पुलोवर आहे किंवा आपण टी शर्टसुद्धा म्हणू शकतो याला. तर खूप छान आहे आणि कलर पण खूप छान आहे. तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही हा विअर करू शकता नक्कीच, आणि थंडीच्या दिवसासाठी तर खूपच छान आहे. आणि हा पण मी स्मॉल साईजमध्येच मागवलेला आहे. याची अशी राऊंड नेक आहे, समोर मी तुम्हाला घालून दाखवतेच तेव्हा तुम्हाला लक्षात येणारच व्यवस्थित. बघा, याच्या स्लीव्ज बघा, अशा फुल स्लीव्ज आहे आणि अशा मागे मी करून दाखवल्या तुम्हाला, आणि असा स्ट्रेचेबल आहे आणि खूप असा खूप त्याचा कापड पण खूप छान आहे. अशी राऊंड नेक आहे, पूर्ण पॅक होऊन जातो आणि खूप छान दिसतो. हा तर मी असा नॉर्मल पॅन्टवरतीच घातलेला आहे, बट तुम्ही याला जीन्सवरती वगैरे, नेव्ही ब्ल्यू जीन्सवरती वगैरे विअर जर केलं तर खूप छान दिसतो. तर नेक्स्ट आहे हा ऑरेंज कलरचा. तर याला ऑरेंज नाही म्हणता येणार, मला लक्षात नाही येतं हा नेमका कलर कोणता आहे, बट असा ऑरेंज, रेडिश ऑरेंज असा टाईप काहीतरी कलर आहे. तर याच्यावरती प्राईज आहे 699. तर हा मला तेवढ्यातच पडलेला आहे 700 रुपीजला. आणि याचा पण राऊंड नेक आहे, हा पण एक पुलोवर आहे टी शर्ट, आणि ह्या पण थंडीच्या दिवसामध्ये खूप छान आहे आणि खूप छान दिसतो. तुम्ही नेव्ही ब्ल्यू जीन्सवरती विअर केला हा तर खूप छान दिसतो, आणि कुठे बाहेर वगैरे फिरायला जात असेल थंडीच्या ठिकाणी तर तुम्ही नक्कीच हा विअर करू शकता. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. ब्लॅक जीन्सवरती पण खूप छान दिसेल तो, आणि छान क्वालिटी आहे याची. तर मी तुम्हाला विअर करून दाखवते समोर, तेव्हा तुम्हाला लक्षात येणारच. बघा, असा राऊंड नेक आहे याचा. नंतरचा हा आहे, तर हा चॉकलेटी कलरमधून येतो आणि हे एक टी शर्ट नाही म्हणता येणार, हा एक टॉप आहे. तर हा मला 220 रुपीजला पडला. लिया या ब्रँडचा आहे आणि छान आहे असा. याचा पण राऊंड नेक आहे आणि लिया, त्याच्यानंतर ते ड्रेसबेरी वगैरे पण दिलेला आहे, पण लिया हा ब्रँडचा आहे. हा असं सिल्की असा याचा कापड आहे आणि मला नाही वाटत की वॉश केल्यानंतर याचा कलर वगैरे जाणार, कारण असं त्याचं कापडवरून ओळखायला येत आहे की कलर तर नाही जाणार याचा. खूप छान आहे. आणि बघा, असं तुम्ही जीन्सवरती वगैरे त्याच्यावरती जॅकेट वगैरे घालूनसुद्धा तुम्ही विअर करू शकता. याचा पण राऊंड असा नेक आहे.
नंतर हे जे मी जॅकेट घातलेलं आहे म्हणजे एक स्वेटशर्ट आहे आणि याचा पण कलर असा थोडाफार लाईट पिंक आणि त्याला शेड आहे क्रीमिश कलरचा. तर खूप छान आहे आणि तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये हा विअर करू शकता. बट मी हा यूज करून झालेला आहे, यूज करून म्हणजे तरी मला झालेले आहे याला 15 दिवस वगैरे विअर करून. तर हा जो आहे हा जसं आपलं स्वेटर काम करतं तेवढा हा इफेक्टिव्ह नाही आहे, बट तरी दिसायला पण छान दिसतो. आणि नॉर्मल आपण जर असेल घरी वगैरे किंवा बाहेर जात असू नॉर्मल तर तुम्ही विअर करू शकता. हा सुद्धा टीम स्पिरिट या ब्रँडचा आहे, पण दिसतो खूप छान आणि क्वालिटी पण छान आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. ॲक्च्युली मी तो स्मॉल साईजमध्ये मागवला होता पण एम साईजमध्ये आला, बट काही एवढं मला वाटलं नाही म्हणून मी तो ठेवून घेतला एममध्येच. त्यानंतरचा हा जो आहे हा इशामी ब्रँडचा आहे. हा एक कोऑर्ड सेट आहे. मी 410 रुपयाला हा घेतलेला होता. तर सुरुवातीला तर मी हा एम साईजमध्ये मागवलेला होता, बट मला थोडा पॅन्टमध्ये टाईट वाटत होता, त्याच्यामुळे मग मी तो रिटर्न केला आणि हा एल साईजमध्ये मागवला. तर हा पण खूप छान दिसतो आणि एकदम कम्फर्ट आहे आणि कापड पण याचा म्हणजे सॉफ्ट नाही आहे, बट सिल्की असा टाईपचा कापड आहे आणि खूप छान आहे. खालून असा कट आहे त्याला आणि जे आपले बाह्या आहे त्याच्यावरती पण थोडा कट आहे आणि पॅन्टला असं इलॅस्टिक दिलेलं आहे. बघा मी तुम्हाला विअर करून दाखवते कसा दिसतो, तुमच्या लक्षातच येणार. खूप छान आहे, मला तर आवडला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.